जंतर मंतरवरती आंदोलन अजून देखील सुरू आहे। सोनम वांगचुक यांनी जरी उपोषण त्यांचं सोडलं असलं तरी देखील मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांची गर्दी आहे आणि गर्दी आटोक्यात आणण्यासाठी किंवा संपूर्ण नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रातील देखील काही स्वयंसेवक विविध जिल्ह्यातून जे आहेत ते या ठिकाणी पहिल्या दिवसापासून खरं तर आपली सेवा बजावत आहेत। त्यांचे नक्की अनुभव कशा पद्धतीने आहेत आणि आता सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पुढे त्यांची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे आपण त्यांच्याशी सर्वांची बातचीत करणार आहोत। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून खरं तर या ठिकाणी उपोषण सुरू आहे, पहिल्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी सेवा बजावताय, काय अनुभव आहेत तुमचे? वेगवेगळे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत, अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटत आहेत, वेगवेगळ्या राज्यातून खरं तर येत आहेत, कसे अनुभव आहेत तुमचे? मी इथे 19 तारखेला आलो। मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे पुण्यावरून आलो आहे। 19 तारखेला ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो, हा जंतर मंतर हा भाग माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदा मी बघितलेला होता। आम्ही हे ग्राउंडचं सर्वे केला की कुठं स्टेज करायचं, काय करायचं हे नियोजन 19 तारखेला रात्री ठरलं आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो की ह्या टीममध्ये फक्त आणि फक्त 15 लोक सुरुवातीला होतं, कुणीही नव्हतं। आम्ही जुळत गेलो, आमची मीटिंग झाली, म्हणलं मग हे स्टेज इथं करायचं, बॅरिकेड लावायचं, ह्या अशी व्यवस्था ही पहिल्या दिवशीची होती आणि त्यानंतर मग ऑटोमॅटिक व्हॉलंटियर जुळत गेले। काही जणांना आम्ही आव्हान पण करत गेलो रोजचं रोज, मग येत गेले आणि आत्ता तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक अंदाजे 500 लोकांची टीम आमच्याकडे आहे व्हॉलंटियरची। हां, 15वरून 500 लोकांची जी व्हॉलंटियरची टीम आहे आणि 100 रोजचे जुळत आहेत, ते परत स्किप होत आहेत कारण इतकी दिवस टिकणं म्हणजे काही जणांना सर्वे करणं वगैरे थोडंसं अवघड जातं। मग त्यानंतर आम्ही जो आंदोलन 20 तारखेला आम्ही ठरलं, मग आंदोलन चालू झाल्याच्यानंतर आम्हाला शंका होती की गर्दी कमी होती आणि नेरेटिव्ह जात होता पुढं की आंदोलन तर आम्ही इथं ठेवलं आहे, प्रोटेस्ट तर ठेवलं आहे, शांतिमय ठेवलं आहे, परंतु प्रोटेस्ट पुढं कसा जाईल काय नाही ह्याबद्दल आमच्याही मनामध्ये काही शंका होत्या की गर्दी म्हणजे ही जी मॉब आपला तरुण जे आहे हा इथे याला घाबरत होता। पहिलं तर मनामध्ये तर खूप म्हणजे सगळे सपोर्ट करत होते, परंतु रस्त्यावरती किंवा इथं यायला घाबरत होते कारण पोलिसांची भीती होती, केंद्र सरकारची भीती होती, त्यामुळं काही चेहरे दाखवायला सुद्धा इथं म्हणजे भीत होती। मग आम्ही त्यांना तसा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करत गेलो, ते ऑटोमॅटिक ते जुळत गेले आणि मुलीची कमतरता होती, मग आम्ही मुलींना आव्हान केले की ही जागा सेफ आहे, मुलींसाठी तर खूप सेफ आहे, मुलींनी जास्तीत जास्त यावं म्हणून मुली पण आता आपण बघितलं तर स्टेजचं सगळं मॅनेज जे करतायत ते मुलींची टीम बसवलेली आहे। कालचं जे आपण मार्च काढला त्याच्यात पहिली लेअर जी होती ती मुलीची आम्ही केली होती कारण त्यांनी सुद्धा स्फूर्तपणे आला। आता काल मुंबईला बघितलं, एका मुलीने पूर्ण मुंबई हलवली, महाराष्ट्र हलवली काल, म्हणजे हे मुलींनी सुद्धा म्हणजे सेफ जागा वाटायला लागली। मी एक रील पण स्क्रोल होते की देशामधली सर्वात सेफ जागा जी आहे ही जंतर मंतर असं मुली सांगतायत, कारण जे काही बॅड टच असेल, गुड टच असेल, ते जे त्यांना अनुभव येतात ते इथं त्यांना सेफ वाटतं असं मुली सांगतायत आणि त्यानंतर मग विश्वास येत गेला, लोक जुळत गेली आणि महत्त्वाचा याच्यामध्ये टप्पा जो होता तो सोनमजी वांगचुक ज्यावेळेस 28 तारखेला आंदोलनाला बसल्याच्या नंतर मीच त्यांचं जे काही पर्सनल जे काही अस्तित्व व्यवस्था ते तर जेवत नव्हते, फक्त त्यांचं वॉशरूमला जाणं असेल, अंघोळ असेल, ती व्यवस्था माझ्याकडे होती आणि सिक्युरिटीची पण इथली जी जबाबदारी ती माझ्याकडे होती। तर आम्ही 3 शिफ्टमध्ये डिवाईड करून सिक्युरिटी आम्ही टीम अरेंज करत होतो की जसं उचलून घेऊन गेलं तो एक अनफॉर्च्युनेटली झालं आमचा एक कालगर्जीपणा म्हणायला हरकत नाही। आम्ही थोडंसं त्यांना काय केलं की आता ठीक आहे, सकाळचा हे होता, आम्ही थोडंसं आपल्या पद्धतीनं फ्रेश व्हायला गेलो, पण त्याचाच त्यांनी फायदा घेतला होता। तो कुठंतरी गॅप त्यांनी काढला होता, ते म्हणजे बघत होते आणि तो गॅप त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये ते झालं आणि त्याच गोष्टीमुळं पूर्ण भारत पेटला, कारण ती जी घटना होती ही देशाच्या इतिहासातली आझादीनंतरची सर्वात काळी घटना होती, कारण कुणीही अशा पांढऱ्या कपड्यामध्ये एक लाताबुक्या मारून उठ रे का अभि, आता ते शिव्या ह्या मीडियासमोर द्यायला मला बरोबर वाटत नाही, परंतु एकदम अश्लील भाषेमध्ये शिव्या इथं देत होते। आम्हीच इथं त्यांना म्हणजे थांबवण्यासाठी आम्हाला उचलू फेकू देत होते, म्हणजे ही कुठलीही लोकशाही हे आम्हाला कळत नव्हतं। मी त्या रात्रीला मी हे पण केलं होतं की मी खरंच भारतात जन्मात घेतलं आहे, हे मला अभिमान आहे का काय, मी म्हणजे काय वाटतं आहे, मला गिल्टी फील होतं असं मला वाटत होतं। त्यानंतर जो संसद मार्च 20 तारखेचा आम्ही नियोजन ठरवलं, त्या नियोजन ठरवत असताना आम्हाला 2-3 प्लॅन करायचं असं आमच्या डोक्यात होतं, परंतु कुठला प्लॅन एक्झिक्यूट पब्लिकसाठी करायचा, कुठला प्लॅन पोलिससाठी करायचा किंवा कुठला प्लॅन मीडियासाठी करायचा हे आम्ही थोडंसं कन्फ्युजन होतं। चर्चा होत असताना मग आमचं म्हणजे जे प्लॅन एक्झिक्यूट करायला आम्ही थोडंसं वेळ लागला आणि इथून ज्यावेळेस मार्च निघाला त्यावेळेस पब्लिक एवढी होती ना, सगळ्या बाजूनी येत होती आणि सगळे मेट्रो स्टेशन बंद केलेले होते, त्यामुळं तो मॉब कंट्रोल करण्यामध्ये आमची टीम जरी कमी पडली असली
तरी आम्ही इथलं जे मार्च आहे ते आम्ही यशस्वी ती विशेष करून मुलींनी याच्याकडे पुढाकार घेतला, कारण मुली हे घाबरतात. परंतु इथं तसं नाही झालं. पहिली लेअर मुलीची होती. मुली म्हणले आम्ही त्याला लीड करतोय आणि मुलींनी केलं. मी इथं केरला हाऊसच्या गेटला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज चालू केला, कारण बॅरिकेड लावले होते. बॅरिकेडचे लिमिट्स क्रॉस करत असताना आम्हाला त्रास होत होता. आम्ही विनंती करत होतो. मुली तर अक्षरशः हात जोडत होत्या की हमारा ऐसा कुछ इंटेंशन नहीं है, प्लीज़ हमको जाने दीजिए, प्लीज़ हमको जाने दीजिए. एक अर्धा तास चर्चा झाली, मुलीची ऐकायला तयार नव्हते. नंतर मी पुढे गेल्यानंतर मी विनंती केली की प्लीज़ हमको जाने दीजिए, ऐसा कुछ हमें उसका ही मत. ते ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर आम्ही जागेवर बसलो. मला मुलींनी पण सांगितले की जागेवर बसा. ठीक आहे, झाले जागेवर. अभिजितनी पण सांगितले की ते जाऊ देत नाहीत ना, तुम्ही काहीच करू नका, जागेवर बसा. आणि आपली सगळीच युवक त्यांना खरंच मानायला लागेल. मी अक्षरशः डोळ्याने बघू, एका शब्दावरती सगळा मॉब तिथल्या तिथं बसलेला होता जवळपास अर्धा तासानंतर जी काही भीम आर्मी असेल किंवा जे रावणची टीम जी आहे, त्यांचं नाव मला आता आठवण, चंद्रशेखरजी, त्यांची टीम जी होती ती नंतर पुढं आली. त्यांनी बॅरिकेड थोडासा हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये थोडंसं बाचाबाची झाली आणि तेवढीच संधी त्यांना मिळाली आणि लाठीचार्ज असा केला. मी स्वतः पुढं होतो, मग मुली पुढं होत्या. मी म्हणलो आता तुम्ही मागं व्हा आणि मी स्वतः पुढं झालो. मला इथं पायाला एक पहिली लाठी पडली. मी गर्दी एवढी होती, सफोकेशन व्हायला लागलं, मला चक्कर यायला लागली, म्हणून मी थोडंसं हवा घ्यायला बाहेर आलो आणि त्यानंतर बरंच काही घडलं. मग ते तुम्ही पण मीडियाने दाखवलं आणि त्यानंतर ॲक्च्युली बघायला गेलं तर सोनमजी वांगचुक यांच्या समर्थनात जी मार्च निघाला होता, जो टेम्पो आम्ही जो ट्रक केला होता, ज्याच्यासाठी अभिजित असेल, बाकीचे काही जे काही मेन चेहरे आहेत त्या ट्रकमध्ये आम्ही बसवलेले होते. त्यामध्ये सोनमजी वांगचुक यांच्या पत्नी पण होत्या, जे आत्महत्या केली त्यांचे पालक पण होते. असे मेन आता ॲक्टर ते जे होते आपले. हां, या सर्वांचेच वेगवेगळे अनुभव आहेत. तू मित्रा कुठल्या जिल्ह्यातून येतोस? महाराष्ट्रातून. खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय या संपूर्ण पाठिंब्याला, आंदोलनाला पाठिंबा जोरदार मिळतोय. अभिजित दिपके देखील महाराष्ट्रातून येत आहेत, त्याच्यामुळे अनेक जण महाराष्ट्रातले विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. तर सर्वप्रथम तुमचं खूप खूप धन्यवाद जे तुम्ही इथं आलात आणि जंतर मंतरवर सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिकपर्यंत आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकापर्यंत दाखवायचा प्रयत्न करताय. तर खरंच तुम्हाला सलाम आहे. आणि मी तसं बल्लारशा चंद्रपूरवरून येतो आणि गेल्या 14 वर्षापासून पुण्यात राहतो आहे. माझं नाव मयूर प्रेमानंद मालखेडे आहे. मी असं अकाउंटंट आहे. पण आता तुझे अनुभव कसे काही अगदी थोडक्यात सांगशील, कसे अनुभव आहेत या ठिकाणी? कारण की ठिकठिकाणी बॅरिगेटिंग, 500 मीटरवरती डबल बॅरिगेटिंग, जे आम्ही मुंबईमध्ये असे बॅरिगेटिंग कधीच पाहिले नाही, अशी बॅरिगेटिंग आहे. तर यामध्ये अनुभव तुमचे कशा पद्धतीने होते आणि त्या बॅरिगेटिंगच्या आतमध्ये तुम्ही मॉब कंट्रोल करण्यासाठी तुमच्यावरती जबाबदारी आहे? बरोबर. तर तुम्ही जे प्रश्न विचारला आहे बॅरिगेटिंग, तर बॅरिगेटिंग तुम्ही अक्षरशः बघू शकता की ही साधी बॅरिगेटिंग आहे. पाठीमागं जे आहे याच्यापेक्षा एक मोठी बॅरिगेटिंग आहे, जी की 14 फीटची ती बॅरिगेटिंग आहे. तिला हलवणं किंवा तिला साईडला करणं हे म्हणजे पॉसिबलच नाही आहे. आणि त्यावेळेस आंदोलनाच्या वेळेस मी ट्रकच्या समोरच होतो आणि जेव्हा अभिजित दिपके हे ट्रकवरती बसले त्यावेळेस खूप गर्दी झालेली त्यांना बघायला किंवा मग बाकीचे जे पत्रकार होते त्यांची बाईट घ्यायसाठी. पण तो जो मंजर होता आणि तिथं ती जी गर्दी होती ती इतकी होती की आमचे काही व्हॉलेंटियर तिथं जरा बेशुद्ध पण पडले, कारण का ऊन आणि तिथं जे सफोकेशन होत होतं, ह्युमॅनिटी जे होत होती त्याच्या कारणामुळं तिथं पोरांना त्रास होत होता. नंतर जसं आमचा ट्रक समोर जात होता त्यानंतर पोलीसवालेनी जेवढे पण फोर्सवाले होते, RAFचे लोक किंवा पोलिसांचे लोक होते ते समोर येत होते. समोर येऊन त्यांनी आम्हाला वॉर्निंग केलं की तुम्ही पुढे येऊ नका. मग अभिजित सर हे आम्हाला लीड करत होते. ते म्हणले त्यांचा एकच प्रश्न, त्यांचं एकच, हाताला जे लागलंय, हाताला जखम झाली, ते कुठं कधी त्या दिवशीच झाली जखम? त्या दिवशीच झालेली आहे. कारण का जेव्हा आम्ही समोर होतो, जसं मोरे सरांनी सांगितलं आहे की आम्ही समोर होतो, सगळेजण लीड करत होतो, तर त्यावेळेस समोरून आम्हाला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. पोलीसवाल्यांचे जे शील्ड असते त्या शील्डने असं ढकलण्यात आलेले आणि मागून पण आम्हाला प्रेशर आल्यामुळे आम्ही त्यांच्या अंगावर पडलो. अंगावर पडल्यानंतर ते जे साईडचे जे समोरचे जी लेअर होती पोलिसांची आणि फोर्सवाल्यांची ती हटली. तिथून हटल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाऊन पोचलो आपल्या बॅरिगेडजवळ. बॅरिगेडमधून तुम्ही बघत असाल की एक व्हिडिओ पण आलेला आहे ज्यामध्ये पोलीसवाले असे राऊंड करून मारत आहेत आणि मधलं बॅरिगेड हे म्हणजे त्या साईडला पडलेलं आहे. तर ते पडताना मी तिथंच होतो, तेव्हा मला ही जखम झालेली आहे. मला इथं जखम झालेली आहे, इथं काठी लागलेली आहे. पायाला माझा 2 दिवस पहिलं हा पाया सुजलेला होता. मग मी उपचार केला इथं, लेडी हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं जाऊन हे उपचार केला. आणि तुम्ही बघू शकता की हे मला बॅरिगेटनी लागलेलं आहे. जेव्हा बॅरिगेट आम्ही उचलून असं करत होतो तर तेव्हा हे बॅरिगेटची जखम मला पडलेली आहे. अशा अनेक जखमी विद्यार्थी अजून देखील सेवा बजावत आहेत. घरी माहिती आहे तू या ठिकाणी आलायस? ते सुरुवातीला माहीत नव्हतं,
पण माहिती कधीपर्यंत माहित नव्हतं? माहित नसताना किती दिवस या ठिकाणी होता? माहीत नसताना तरी मी म्हणजे काल परवा घरी कळलं की व्हिडिओ माझा सगळीकडे गेला. 20 तारखेला लाठीचार्ज झाला तेव्हा पण माहित नव्हतं घरी? नाही तेव्हा पण माहिती नव्हतं. नंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला तिथं मी समोरच होतो त्या गाडीच्या समोर. त्यानंतर घरी माहीत झालं की मी इथं आहे. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, काय भावना होते? फोन करून ओरडले वगैरे, परत ये वगैरे म्हटले की तिथेच थांब? सुरुवातीला त्यांचं म्हणजे कसं गाव खेड्यामध्ये आंदोलनाचं कल्चर नाही किंवा ते जे म्हणजे त्यांचं हातावर पोट आहे अशा समाज घटकातून मी येतो. तर तिथं अशा प्रकारे आंदोलन वगैरे ते आपला विषय नाही असं वाटतं लोकांना, गावाकडल्या लोकांना. पण गावाकडले जे आमचे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी आईवडिलांना समजून सांगितलं की ह्या काळातली सगळ्यात मोठी मूवमेंट आहे आणि शिक्षणावरची मूवमेंट आहे आणि विद्यार्थ्यांची चळवळ आहे. ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारी चळवळ आहे. त्याच्यामुळे तुमचा जो मुलगा गेलेला आहे आपल्या गावातून तो चांगल्या कामासाठी गेलेला आहे. त्यानंतर घरच्यांनी मग मला सपोर्ट केला. पण आता घरचे काय म्हणतात, येऊ नको की तिथेच थांब, आंदोलन संपेपर्यंत मग इथेच थांबणार आहे? नाही, घरचे असं म्हणतात की बॉस अभ्यास आणि संघर्ष दोन्ही बी करणं आवश्यक आहे. त्यासोबत संघर्ष आता मी मागच्या 21 जूनला बी इथं आलेलो होतो मी. 19 जूनला 19 जून ते 26 जून इथं होतो मी. नंतर मग पुन्हा 18 जुलैला इथं आलो. तर आता उद्यापर्यंत आहे इथं मी. मग संघर्ष तर करतोयस, मग अभ्यासाचा काय? अभ्यास काय करतोय? अभ्यास सर आता मी वापस जाणार आहे आज उद्या. आता माझे पेपर वगैरे चालू होणार आहेत इथं विद्यापीठामध्ये. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून येतो आणि या आंदोलनाशी मी 11 जूनपासून कनेक्टेड आहे. एक सहभागी संघटना प्रतिनिधी म्हणून आम्ही पुण्यामध्ये आंदोलनासाठी ऑर्गनायझरच्या भूमिकेत होतो. त्यानंतर कनेक्ट झालोत आणि यानंतर सुद्धा इथं बी आम्ही व्हॉलेंटियर म्हणून आणि सहभागी विद्यार्थी संघटना प्रतिनिधी म्हणून योगदान दिलेलं आहे. नक्कीच आणखी एक विद्यार्थी आहे, त्याच्याशी देखील बातचीत करणार. काय तुझे अनुभव कशा पद्धतीने आहेत? वेगवेगळे अनुभव सांगतायत. घरी काही जणांना हा म्हणतोय की माझ्या घरी माहीत नव्हतं, तो म्हणतोय की जखमा दाखवल्या, कशा पद्धतीने लागलं वगैरे. तुझे काय अनुभव होते या संपूर्ण आंदोलनामध्ये? ॲक्च्युली मी पण येताना घरची सांगण्याशी म्हणजे न सांगता आलो आहे. मी जवळपास 18 तारखेला निघालो. म्हणजे जेव्हा सोनम सरांना अटक केले होते तेव्हा खरं तर मी UPSC तयारी करतो आहे. पण ते जेव्हा मी पाहिलं वांचूक सरांना घेऊन जाताना म्हणजे अत्यंत क्रूरपणे, म्हणजे असं कुठंतरी वाटलं की मला जरी मी बाबा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतोय, कलेक्टर होण्याचं स्वप्न बघतोय, पण आपल्या भारतामध्येच एक प्रकारची डेमोक्रेसी नाही आहे. म्हणजे आपण IPS होण्याचं स्वप्न बघतोय आणि तेच IPS अशा प्रकारे करतायत. म्हणजे एक प्रकारे तानाशाहीचा प्रकार आहे. ते मला राहावं ना गेलं. त्यामुळे मी घरी न सांगता डायरेक्ट इथं आलोय. मग इथं आल्यानं घरी सांगलोय. मग आई म्हणली की नको तू निघून ये, पण बाबा म्हणले की नको राहा, कारण का हे काळाची गरज आहे. त्यामुळं मी इथं होतो. हां, मग आज शेवटी आता 2-4 दिवस झाल्यानंतर मग आई पण थोडी स्टेबल झाली. बाबांना वगैरे सर्व समजलेत की बाबा ठीक आहे म्हणे. मग परत एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता कांगणे सरांसोबत. मग ते पाहिले बाबा ठीक, म्हणजे राहा सुरक्षित राहा एवढं ते म्हणतायत, बाकी दुसरं काय नाही. आता मला नेमकं क्राऊड मॅनेजमेंटचं काम भेटलं होतं. त्यामुळं मी म्हणजे चिरडलं गेलो होतो. माझ्या पायाला लागले बरं का इथं पूर्ण, ते दोन्ही पाय चिरडले गेले होते. पण दररोज पण मला एनर्जी खूप मिळते. म्हणजे IPSच्या वर्दीपेक्षा याच्यातल्या गर्दीमध्ये जे मॅनेजमेंट करणं आहे ते मला आवडत आहे दररोज. म्हणजे एकतर अत्यंत दूरदूरच्या लोकांनी तिथून ऑर्डर करतायत जेवण वगैरे आणि ते जेवण त्यांना वाटणं म्हणजे एक चांगलं एक प्रकारची समाजसेवा म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो इथं. नंतर अभ्यास तर करणार आहेत दिवस, पण आधी देश नंतर आपला अभ्यास. काही तरुणांचे अनुभव वेगवेगळे आहेत. तरुणांनी अनुभव सांगतायत की IPSची वर्दीपेक्षा ही गर्दी नियोजन करण्यामध्ये खरं तर चांगले अनुभव येत आहेत, असा तो तरुण विद्यार्थी सांगतोय. संभाजीनगरवरून आलाच थोड्याच वेळापूर्वी आपण बोललो. आता ही गर्दी जी आहे त्या गर्दीमध्ये काही जण वेगवेगळे गैरफायदा देखील घेत आहेत, आम्ही ऐकतो या ठिकाणी. तर त्या गर्दीचं नियोजन कशा पद्धतीने पुढे करणार आहात? कारण की जरी सोनम वांगचुक यांनी उपोषण जरी सोडलं असलं तरी अजून आंदोलनावरती ठाम आहात. गर्दीचं नियोजन आम्ही योग्य पद्धतीने केलेलं आहे. आमचे व्हॉलंटियर्स आहेत, प्रत्येकाला आपापली जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाला आपापला एरिया वाटून दिलेला आहे. स्टेजची बॅक साईड असेल, स्टेजची फ्रंट साईड असेल, राईट असेल, लेफ्ट असेल, प्रत्येकाला आपापली योग्य पद्धतीने जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे आंदोलन आमचं सक्सेस होणार आणि आम्हाला न्याय भेटणार. महाराष्ट्रात जाणार कधी? पाऊस इकडे उन्हाची महाराष्ट्रापेक्षा म्हणजे आपल्या जिल्ह्यांपेक्षा महाराष्ट्रापेक्षा इकडचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. वातावरणाशी मिळतं जुळतं तर झालंय तुम्ही? वातावरणाशी तर मिळतं तुझं झालो आहे. आम्हाला फक्त रिझल्ट पाहिजे, न्याय पाहिजे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही रिटर्न जात नाही. मग तो 1 महिना लागू, 2 महिने लागू, 3 महिने लागू. नक्कीच आपण पाहतोय की हे सर्व महाराष्ट्रातून तरुण आलेले आहेत आणि जे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे सोनम वांगचुक यांचं आणि अभिजित दिपके यांचं, मग या आंदोलनामध्ये वेगवेगळे अनुभव असतील किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं जातं, त्यांचे अनुभव काय आहेत, घरच्यांच्या प्रतिक्रिया आहेत, याविषयी सविस्तर बातचीत जी आहे ते या सर्व मराठी विद्यार्थ्यांनी आणि मराठी तरुणांनी आपल्याशी केलेले आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी दिल्ली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.